यश, लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम. मराठी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. करिअरला पहिलं प्राधान्य दिलं, पण वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अजूनही विवाहाचा निर्णय घेतलेला नाही. आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया मराठी सिनेसृष्टीतील त्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री ज्या आजही अविवाहित आहेत आणि काही अभिनेत्रींनी घटस्फोटानंतरही एकटं राहणं पसंत केलेलं आहे. वयाची 35-40 ओलांडली तरीही या अभिनेत्रींनी अजून लग्न केलेले नाही. कश्मीरा कुलकर्णी, मुक्ता बर्वे, श्रेया पिळगावकर, प्राजक्ता माळी, शर्मिला शिंदे, जुई गडकरी, अश्विनी महांगडे, समृद्धी केळकर, अश्विनी कासार, अभिनेत्री ऋतुजा बागवेने अजूनही लग्न केलेलं नाहीये. माधुरी पवार, सायली संजीव, गौरी नलावडे, मुग्धा कर्णिक, वीणा जामकर, शीतल क्षीरसागर, मनीषा केळकर. घटस्फोटानंतर अविवाहित राहिलेल्या काही अभिनेत्री. स्मिता गोंदकर. सिद्धार्थ बांडियासोबत लग्न केलं होतं, पण सिद्धार्थने तिला धोका दिल्याचा आरोप अभिनेत्रीने केला. त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा तिने दाखल केला. स्मिता आजही सिंगल आहे. शाल्मली टोळे. 2010 मध्ये अभिनेता पियुष रानडेसोबत तिने लग्न केलं होतं आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आजही ती अविवाहित आहे. मयुरी वाघ. पियुष रानडेनं दुसरं लग्न अभिनेत्री मयुरी वाघबरोबर केलं होतं. 2017 मध्ये झालेलं हे लग्न काही महिन्यातच मोडलं. मयुरीने घटस्फोटानंतर आजवर लग्न न करता अविवाहित राहणं पसंत केलं आहे. सई ताम्हणकर हिने अमेय गोसावी याच्याशी लग्न केलं होतं, मात्र त्यांचं नातं टिकू शकलं नाही. त्यांचं ब्रेकअप झालं, त्यामुळे सई आजही सिंगल आहे. अभिनेत्री अपूर्वा नेंबळेकर. अपूर्वा नेंबळेकरचं वैवाहिक जीवन फार काळ टिकू शकलं नाही. 10 वर्षाचं प्रेम असताना सुद्धा तिला लग्नात धोका पत्करावा लागला. तिने घटस्फोट घेतला आणि आजही ती अविवाहित आहे. तेजश्री प्रधान हिच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तेजश्री प्रधान आणि अभिनेता शशांक केतकर यांनी लग्न केलं होतं, पण वर्षभरातच त्यांचा संसार मोडला. आजही ती एकटी आहे. रुपाली भोसलेचं सुद्धा लग्न झालं होतं, पण तिला परदेशात तिचा नवरा घेऊन गेला आणि तिकडे तिला खूप मानसिक शारीरिक त्रास दिला गेला असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर भारतात आल्यावर तिने घटस्फोट घेतला आणि आजही रुपाली भोसले एकटीच आहे. उषा नाडकर्णी. ज्येष्ठ अभिनेत्री. यांनीही पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. बिग बॉस मराठीमध्ये त्यांनी याबद्दल खुलासा केला होता. मानसी नाईक. मानसी नाईकबद्दलही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मानसी नाईकचाही 1 वर्षातच लग्न मोडलं आणि आजही ती एकटीच आहे. अभिनेत्री भार्गवी चिरमुले. हिच्या आयुष्यातही असंच काही वादळ आलं होतं आणि आजही ती एकटीच आहे. रंजना देशमुख, ज्या आज आपल्यात नाहीये. रंजना देशमुख आजन्म कुवाऱ्याच राहिल्या. हर्षदा खानविलकर यांनीही लग्न केलेलं नाहीये. हर्षदा खानविलकर वयाच्या 55व्या वर्षी सुद्धा अविवाहित आहेत. संयोगिता भावे. ज्येष्ठ अभिनेत्री, ज्या खलनायिका बऱ्याचदा साकारतात. सध्या त्या लग्नानंतर होईलच प्रेम यामध्ये वसुआत्या म्हणून भूमिका साकारत आहेत. त्याही वयाच्या 60व्या वर्षी अविवाहित आहेत. लेखिका अभिनेत्री रोहिणी निनावे या देखील एकटं राहणं पसंत करतात. ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी सुद्धा विवाह केलेला नाही. ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, स्नेहा वाघ याही अविवाहित आहेत.
दीप्ती देवी यांचं लग्न झालं होतं, पण घटस्फोटानंतर त्या एकट्याच आहेत. सुरेखा कुडची यांनीही पतीच्या निधनानंतर एकटं राहणं पसंत केलं. सविता प्रभुणे याही एकट्याच राहतात. सविता प्रभुणे यांनी आपल्या मुलीचा एकटीने सांभाळ केलेला आहे. तेजस्विनी पंडितचं सुद्धा लग्न झालं होतं आणि घटस्फोटानंतर ती एकटीच राहत आहे. या सगळ्या अभिनेत्री एकटं राहणं पसंत करतात. यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या वादळामुळे काहींनी लग्नाचा विचारच केला नाही, तर काहींनी लग्न करूनही त्या एकट्या राहिलेल्या आहेत. काहींचे पती त्यांना कायमचे सोडून गेलेले आहेत, तर काहींचा घटस्फोट झालेला आहे. लग्न असो किंवा नसो, प्रतिभा, मेहनत आणि आत्मविश्वास हेच खरी यशाचं मोजमाप आहे. या अभिनेत्री आजही लाखो प्रेक्षकांसाठी प्रेरणा आहेत. तुमचं मत काय आहे मंडळी? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच मनोरंजक व्हिडिओसाठी FM KMW 29 ला सबस्क्राईब करायला विसरू नका.